नर्मदे यार. लखनगिरी बाबांचा आश्रम मागे सोडत मैयेचं दर्शन घेत निघालोय आम्ही पुढे. दृश्य अगदी सुंदर. असं वाटतं इथून निघावंच नाही असं वातावरण आहे इथले. पण मैयेची परिक्रमा करायची आपल्याला हे मनात ठेवून जडा अंतकरणाने पुढे निघालो. काल खूप दमलो होतो उन्हाचा त्रासाने, पण आता फ्रेश वाटलं. नर्मदे यार. जागजागी असे बांध दिलेले चुन्यानी कलर केलेले मैयेचं रूप अति सुंदर मनमोहक. सूर्य भगवान येत आहे वरती. अतिशय सुंदर दृश्य. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. यास आहे जंगल सुलपाणीचं. अशा टेकड्या चढायच्या उतरायच्या, चढायच्या आणि उतरायच्या. बस अधून मधून मैयेचं दर्शन होत राहतं. आनंद वाटतो. आणि जंगल जरी असलं तरी पायवाट चांगली आहे. आणि रस्त्यात असे मार्किंग आहे त्यामुळे रस्ता काही चुकत नाही. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे हर. परिक्रमावासी येताना दिसतंय आता मागे. बरेच लांब आहे आणि सूर्य भगवानचे दर्शन अतिशय सुंदर झाले. आणि इथे या मैयाजी भेटल्या. इथं चहा प्रसादीचं त्यांनी आमंत्रण दिलं आपल्याला, म्हणजे आग्रह केला. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. हा मार्ग संपावा नाही, हे असं दृश्य कायम दिसत राहा असंच वाटतंय. रस्ते जरी असे असले तरी काहीच अडचण नाही. मग याची कृपा सदैव राहावं आपल्यावर. नर्मदे हर. नर्मदे हर. या शुलपाणीचं जंगल असं पुढे चालले परिक्रमावासी. नर्मदे यार. आपण आलोय शुलपाणीच्या जंगलात आणि सगळे परिक्रमावासी भेटले आपल्याला इथे. नर्मदे यार बाबाजी. नर्मदे यार. आता इथं थोडा विश्राम करू. अजून चढायची आपल्याला वरती. काही जण गेले पुढे, काही जण अजून मागेचे. नर्मदे यार. चला निघतो. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. नर्मदे यार. या शुलपाणीच्या जंगलात देखील आपल्याला वाटतं लहान पोरं चॉकलेटसाठी आले असेल. चॉकलेटसाठी तर येतच ते प्रेमाने आता जवळ. पण या मैयेचं बघा, परिक्रमावासींना पाणी पाण्यासाठी मैया इथं थांबली. नर्मदे यार. मैया पानी पिलाते इधर परिक्रमावासियों को. बहुत बढ़िया काम कर रहे आप. नर्मदे यार. हे तिचे भाऊ आहे, भाई आपके. नर्मदे यार. या मैयेसाठी एक लाईक करा. लाईक करा, आपण नाही सांगत कधीच. नर्मदे यार. नर्मदे यार.
नर्मदा सेवा संघ महाराष्ट्र संचलित चाय सेवा। नर्मदा सेवक सददू भाई एवं परिवार, त्यांचा नंबर आहे। नर्मदे यार, त्यांच्या कन्या आहे वाटतं। नर्मदे यार मैया, नर्मदे यार, नर्मदे हर, जय शिवशंकर, नमामि गंगे, नर्मदे हर, नर्मदे हर। छोट्या छोट्या चढाई चढताना बरीच दमजाक झाली, तरी त्यात आनंदच होता। आता थोडे थोडे घर दिसायला लागले, असे टेकड्यांवरच ते। मागे मुलं भेटले, या बाजूला एक घर आहे, एक छोटीशी वस्ती सारखं वाटतंय। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदा सेवा संघ आश्रम खेरवानी परिक्रमा वासियों के सेवक तुकाराम पटेल खैरवानी, त्यांचा नंबर आहे। जिल्हा बडवानी, शुलपाणी जाडी, इथं वरती झेंडा लावले, इथं आश्रम आहे। भोजन चाय सेवा इथे जातं। बालगोपाल, नर्मदे हर, नर्मदे हर। परत मैयेचं दर्शन झालंय वरतून। दर्शन झालं की थकवा गायब होऊन जातो, असा अनुभव येतो आपल्याला। नर्मदे हर। या तुकाराम बाबा यांनी आपलं स्वागत केलं इथं, त्यांचे घरचे सगळे। नर्मदे हर। असा आश्रम आहे, इथं सगळी सोय केलेली आहे। ब्लँकेट आहे, गाद्या आहे, आणि शेजारीच मैया आहे वाहते। नर्मदे हर। ते बाबाजीच्या घरचे मुलं आहे। मैया इकडे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हे आपल्या बरोबरीचे निघालेले बहुतेक चुकले होते, दुसऱ्या रस्त्याने गेले। आता परत येत आहे सगळे। नर्मदे हर, नर्मदे हर। थोडं पुढं आल्यानंतर असा वळाचा रस्ता लागलाय। एक 5-10 मिनिटं झाले या वळाच्या रस्त्याने चालतोय आपण। इथून थोडे बाण पण दिसायला कमी झाले। रस्ता चुकलोय काय, चुकलो तर नसलच, मैया दाखवल रे दिशा आपल्याला बरोबर। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। वळातून थोडं पुढं आल्यानंतर काही बाण दिसले नाही, आणि असं वाटतंय रस्ता चुकलोय आपण। आता परत बाणापाशी जाऊ, तिथून व्यवस्थित निरीक्षण करून मग बघू कुठं जायचं। थोडंसं आलोय पुढं, आता परत माघारी चाललोय। नर्मदे हर। असे रस्ते, काहीच अडचण नाही। नेचर फार सुंदर आहे शुलपाणीच्या झाडीचं। अशा ठिकाणी लोक राहतात बी, या स्वर्गात राहतात। घर कुठं बनवलेले। नर्मदे हर। अखेर परिक्रमावासींनी आवाज दिला आपल्याला, नर्मदे हर।
आणि रस्ता सापडला, मैयाची कृपा. त्यामुळे जंगलात हरवलेला रस्ता परत सापडला आणि बाण पण लागले. त्याच्यामुळं काहीच चिंता नाही. जय हो मैया की तो चिंता काय की. नर्मदे नर्मदे हर. असं जंगल आणि असे भरपूर पाय वाटा जातात. त्याच्यामुळं डोळे उघडे ठेवावं लागतं आणि बाणांवर लक्ष ठेवा, नाही तर आमच्यासारखा रस्ता चुकणार. नर्मदे पाडी चढून आलो आणि समोर डांबरी रस्ता दिसतोय. त्यामुळे पुढचा प्रवास सुख आणि सुखच राहील. नर्मदे हर. आणि बाण पण दिसतंय, त्यामुळे योग्य मार्गक्रमण चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. पुढं आल्यावर एक बारी लागली, डांबरी रस्ता आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी सगळे आरामासाठी थांबले. दमजाग झालेली पाठीमागे, सगळे आराम करताय. आपण बी थोड्या वेळ आराम करू, पुढे निघू. नर्मदे हर. आता इथे थोडं थांबणार आपण. नर्मदे हर. दुपारी 12 वाजेच्या एवढ्या उन्हात पोरं नंगे पाव नर्मदे हर म्हणतात. त्यासाठी रस्त्यावरून उभे राहतात. नर्मदे हर. सेमलेट गाव आहे. सेमलेट मध्ये पोहोचलोय. आश्रम थोडा पुढे. नर्मदे हर. सोलंकी सेमलेट येथे किराणा दुकान आहे. हे बाबाजींनी भोजन प्रसादीची व्यवस्था केली. या मैयाजी आहे. मटल गेला आले काहीतरी. आणि डाळ आणि चपात्या बी एकदम सुंदर आहे, मस्त आहे एकदम. आता भोजन प्रसादी वाढून घेऊ. नर्मदे हर. ये है सुभान सिंह जी, इन्होंने आज के हमारी भोजन प्रसादी का प्रबंध किया है. ये सब्जी बहुत अच्छी है और रोटी एकदम घर के बराबर बनाई है. और उनका जो खिलाने का भाव है वो बहुत बढ़िया है. नर्मदे हर. नर्मदे हर. शूलपाणेश्वर महादेव सेमलेट. इथे वटवृक्ष आहे, याच्या खालीच सगळे आराम करतात. पुढे गेल्यावर हे जे किराणा दुकान आहे, तिथे भोजन प्रसादी घेतली आपण. पगदंडी मार्ग भालत 7 किलोमीटर आहे. अजून 7 किलोमीटर जायचं आहे पुढे. भालत येथे आश्रम आहे आणि इथून रस्ता आहे मधून. या गाडीपासून इकडून रस्ता आहे आपल्याला जायला. नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचे 1:30 वाजले. आपण सेमलेटवरून निघतोय श्यामदलसाठी. भामदल आहे 7 किलोमीटर. भादल आहे. पगदंडी मार्ग आहे. आता याचा रस्ता संपला. बाबाजी येतो. नर्मदे हर. चला बाबाजी. नर्मदे हर. आणि हा असा रस्ता आहे. मैयाने दिला रस्ता उघडून आपल्याला. आता प्रवास सुखकर होणार मैयाच्या आशीर्वादाने. नर्मदे हर. मार्ग संपला आणि असा छोटासा नाला लागलाय, नदी आहे. आणि इथून आता प्रवास चालू होणार. नर्मदे हर.
नर्मदे हर. कधी कधी मार्ग असा नदी नाल्या ओढ्यातून पण येतो. कधी कधी रस्ता लागतो, कधी पगदंडी मार्ग लागतो, कधी डांबरी पण लागतो आणि पुढे जाऊन हायवे पण लागणार आहे. सगळे आनंद मिळतात या परिक्रमेत. हा आनंद घ्या सर्वांनी. पुढून असा रस्ता आहे नर्मदे हर. कधी असा मस्त सुंदर रस्ता जंगलातून वाट निघालेली अतिशय सुंदर रस्ता नागमोडी होत चालला. डोंगराला वळसा घालून चाललोय. काल डोंगर चढून उतरत होतो आपण आज सकाळीच पण आता डोंगराला वळसा मारून रस्ते. आता एवढं काही चढ उतार नाही, थोडासा चढ आहे, उतार भरपूर, त्यामुळे काहीच अडचण नाही. मैयाची कृपा आहेच. आणि जागजागी सफेद कलरने बाण केलेले, त्याच्यामुळे रस्ता ओळखायला काहीच अडचण नाही. घर बघा, एक घर इथं, एक घर तिथून 2 किलोमीटर 1 किलोमीटर. नर्मदे. बादल जाण्यासाठी 2 रस्ते लागले इथं. एक हा शॉर्टकट आहे, पगदंडी मार्ग, एवढं चढून जायचं आणि उतरायचं 1 किलोमीटर. आणि रस्त्याचा मार्ग आहे 2 किलोमीटर. कोणत्याही रस्त्याने जाऊ शकतो आपण. लांबचा रस्ता निवडलाय सर्वानुमते. आता आपण त्या रस्त्यानेच जातो इकडून. नर्मदे हर. कारण भरपूर चढ उतार झाले, त्यामुळे आज चढायचे थोडेसे अडचण येईल. त्यापेक्षा आपण रस्ता मार्गाने जायचं ठरवलंय. पोरं बघा कुठून आवाज देत आहे आपल्याला. इथून आवाज देत आहे नर्मदे हर नर्मदे हर. आपण काही त्यांच्या इथून जात नाही, आपण जाणार लांबच्या रस्त्याने. हा रस्ता आपल्याला जायला. नर्मदे हर. समोर खोलदरी आहे, इकडं उंच डोंगर आणि इकडं पण डोंगर आहे. आपण चाललोय बादलसाठी. नर्मदे यार. सगळा ग्रुप परत एकदा आलेला आहे. बाबाजी कुठे आले का? नर्मदे यार. अजून बी आहेत मागे. बाबाजी मागून येत आहे. हे बाबाजी आले. नर्मदे यार. मैयेचं दर्शन अति सुंदर आणि पहाड्याच पहाड्या. तर इथून 1.5 किलोमीटर आश्रम राहिलेला आहे फक्त. मागे आपण 1 ते 1.25 तास आराम केला तिथं. का तर आश्रम जवळ आहे आणि पुढच्या आश्रमात जायचं नाही. पुढचा आश्रम होता 4 किलोमीटरवर. पण चढ उतरणीचा जर लागला तर पोचायला रात्र होईल आणि जंगलाचा रस्ता आहे, त्यामुळं रिक्स न घेता आपण थांबण्याचा निर्णय घेतला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. हनुमंतरायाची मूर्ती टेकडावर सर्व गावाचं रक्षण करण्यासाठी इथं बसले. नर्मदे हर नर्मदे हर. बादल
या गावातील नर्मदा सेवा आश्रम येथे पोचलो. रस्ता कळा ना कुठून आहे. या बाबाजींनी आवाज दिला नर्मदे हर आणि त्यांनी सांगितलं नर्मदे हर नर्मदे हर. ती मैया पण तिकडून आवाज देते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. माँ नर्मदा परिक्रमा वासियों के लिए अन्न क्षेत्र, भोजन प्रसादी तथा विश्राम व्यवस्था, नर्मदा प्रेमी भक्तजन सेवा का मौका अवश्य द्या असं लिहिलं इथे. नकर सिंग सोलंकी, अविनाश सोलंकी, प्रिया शशी, सुमंत कोकडे पुणे हे इथे आश्रम चालवतात. आणि या मैया आहे नर्मदे हर. हे बाबाजी यांचं हे घर आहे. इथं भोजन प्रसादी आम्हाला खाऊ घालणार आहे. नर्मदे हर. नारायण वासुदेवा श्री कृष्ण हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा.